राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले। जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते। माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत होते। यावेळी माजी आमदार अतुल बेनके, बाजार समिती सभापती संजय काळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गणपतराव फुलोडे, भाऊ देवाडे, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारे, महिला जिल्हा निरीक्षक उज्ज्वला शेवाळे, विनायक तांबे, राष्ट्रवादी महिला तालुका प्रमुख सुप्रिया लेंडे, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे, पुष्पा गोसावी, पापा खोत, फिरोज पठाण, मारुती वायाळ, अतुल भांबेरे, निवृत्ती काळे, वैभव काळे, अजिंक्य घोलप, भाऊ कुंभार, ज्योती संते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके नेते, आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेनके, गणपतरावजी फुलोडे, संजयरावजी काळे, आता प्रसिद्धीने प्रस्ताव केले ते तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार, व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर, उपस्थित जुन्नर तालुक्यातील शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, उद्याच्या काही दिवसामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेचा प्रोग्राम हा जाहीर होईल। त्यानंतरच्या पुढच्या महिना 15 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रोग्राम जाहीर होईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कॉर्पोरेशनचा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल, अशी सर्वसाधारणतः एक चर्चा आहे। आणि त्या अनुषंगाने आपल्या पक्षाची तयारी ही पूर्णपणे असावी या उद्देशाने आज आपल्या सर्वांना प्रत्येक गटातल्या लोकांना या ठिकाणी मुद्दामून बोलवलेलं आहे। आज या बैठकीमध्ये आपण निर्णय जे करतात सगळे आरक्षण आपल्या समोर आहेत। काही सूचना ज्या काही द्यायच्या, जे उमेदवार आहेत, या उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आहेत, या लोकांना एकत्रित बोलून काही सूचना द्याव्यात या हेतून आज ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे। यामध्ये पत्रकार मंडळी पण या ठिकाणी सामील आहेत, पण लपवायची काही गोष्टच नाही, जे आहे ते आहे, वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर सांगावी लागणार आहे। त्यामध्ये जे उमेदवार जे इच्छुक आहेत, मग ते नगरपालिकेला असो, त्याबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला असो, आपल्या प्रदेशाचा एक फॉर्म आलेला आहे, तो फॉर्म मी तालुका अध्यक्षांच्याकडे देतोय। त्या फॉर्मच्या झेरॉक्स काढायच्या आणि जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्या इच्छुकांना तो फॉर्म भरायला लावायचा। तर फॉर्मचं कलेक्शन अतुलशेठ यांच्या इथं या ठिकाणी करायचंय आणि ते फॉर्म कलेक्शन करताना सगळ्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी सांगायचंय, जोही कोणी कार्यकर्ता आहे त्याला वाटतं की माझा कुठेतरी पक्षाने विचार करावा, तर त्यांनी जरूर यामध्ये फॉर्म भरावा। असा अजिबात संकोच करू नये किंवा टेन्शन घेऊ नये की आपण फॉर्म भरला पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणीसाठी, तर आपल्याला कोण नावं ठेवेल का, आपलं हे शक्य आहे का, असं काही वाटून घेऊ नये। यामध्ये ज्यालाही कुणाला इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरावा। फॉर्मचे म्हणजे निःशुल्क फॉर्म आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीची रक्कम त्या फॉर्मसाठी आकारलेली नाही। ज्या शेवटी लोकशाही आपल्याला टिकवायची, वाढवायची, तर पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे। त्या दृष्टीनं आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा यामध्ये की मागणी अर्ज पक्षाकडे करता येईल। आता सांगितलं पवार साहेब की मागणी अर्ज केला, प्रोसिजर आहे, त्याच्यावरती चर्चा केली जाईल। पण मी अतुलशेठला आणि प्रमुख पदाधिकारी यांना माझी एक विनंती आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळीकडे एकाच वेळेला लक्ष देणं कुणाला एकट्या माणसाला, प्रमुख 4 लोकांना शक्य नसतं। तर माझी एक अशी सूचना आहे आपल्याला की ज्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा नगरपालिकेच्या प्रभागामध्ये जुने जनते पक्षाला मानणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, की जे कार्यकर्ते निवडणुकीला इच्छुक नाही, अशी काही प्रमुख लोक 2, 3, 5 काय निघतील ती, त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक जबाबदारी द्या
त्या जिल्हा परिषद गटाची जबाबदारी द्या, जास्तीचे कार्यकर्ते असतील पंचायत समिती गणाची जबाबदारी द्या आणि इथपासून तिथपर्यंत हे उमेदवारी अर्ज आल्यानंतर त्याची छाननीपासून तर त्या उमेदवारी मागणाऱ्या लोकांची सगळी माहिती गोळा करणं, इथं प्रमुख लोकांच्याकडे ती सादर करणं आणि प्रमुख लोकांची तर त्यामध्ये अभ्यास आहेच आहे, पण त्याबरोबर काही लोक डायरेक्ट अतुलशीशी बोलायला दबकतात, तालुका अध्यक्षाला कसं सांगायचं थोडंसं घाबरतात, पण तिथलेच असलेल्या स्थानिक लोक जे रोज समाजामध्ये आहेत अशा लोकांशी ते मनमोकळेपणाने जर बोलू शकले तर योग्य उमेदवार आपल्याकडे पुढे येईल. आता या सगळ्या ह्याच्यावरती एक सिंपल लॉजिक आहे, फार काही त्याला डोकं चालवायचं कारण नाही. जिथं ज्या ज्या पक्षाची ताकद, जिथं आमची ताकद असेल तिथं आम्ही स्वतंत्र लढणार, जिथं आमची ताकद नसेल तिथं आम्ही मित्रपक्ष आमच्या पसंतीला कुठल्या मित्रपक्षाला बरोबर घ्यायचं हे आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनं निवडणूक लढवणार. बरोबर आहे, सिंपल लॉजिक आहे, फार काही डोकं चालवायचं कारण नाही. कारण निवडणूक ही जिंकून येणं ही आमची गरज आहे. ही जिंकून येण्याच्या दृष्टीनं काय काय केल्यानं काय होणार आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आता याच्यावरती काही पत्रकार मंडळी विचारतील की मग तुमचा विचार काय, युती काय, आघाडी काय, मी हे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवा. कारण ही स्थानिक प्रश्नावरती होत असलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, लोकसभा विधानसभा नेत्यांची निवडणूक आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती कायम नेता उभा आहे त्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं नेते मंडळींच्या निवडणुकीत युती आघाड्या कशा झाल्या आपण बघितले नाही. त्यामुळे इथं सुद्धा तशाच आघाड्या होतील. त्यामुळे त्या बाबतीत कुठली शंका घेऊ नये. एखादा तर नगरपालिका, तर नगरपालिकेमध्ये युती आघाडी करायची, तर त्या वॉर्डामध्ये जर आपल्याला उमेदवार नसेल तर त्या ठिकाणी दुसरा तुम्हाला कोण सोयीचा पक्ष वाटतो त्यातला उमेदवार तुम्ही घ्या की जो तुम्हाला तुमच्या नगराध्यक्षाची ताकद वाढवतो. पहिली गोष्ट, नाहीतर त्याला दुसरं निवडून आणण्यासाठी त्याला घेऊन उपयोग नाही. त्यांनी नगराध्यक्षाचं मतदान वाढवलं पाहिजे हे नीट लक्षात घ्या शहराध्यक्ष. आणि त्यासाठी वार्डामध्ये कुणाला बरोबर घ्यायचं, मग त्या वार्डामध्ये चिन्ह कुठलं असेल, काय कुठलं असेल, या सगळ्या विषयावरती त्या त्या गावामध्ये जी सुकाणू समिती आहे ती समिती अभ्यास करेल. कुणाचं काय म्हणणे, कुणाचं काय म्हणणे, कुणाचं काय म्हणणे अतिशय कशी या प्रमुख लोकांपाशी आणून मांडेल आणि मग ही मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय यांना घेत असताना यांनी जिल्ह्याकडे कळवायचा आहे, आम्ही तो प्रदेशाकडे कळवायचा आहे, तिकडनं ओके आलं की आपण पुढे जायचं. प्रामाणिकपणे प्रयत्न करणार तर तो प्रयत्न राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांचा असला पाहिजे आणि त्यामध्ये ताकद जाऊन भांडण लपवण्याचं काही एक कारण नाही. हे उघड सत्य आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, आम्हाला आमच्या नेत्याची ताकद वाढवायची, आम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची, आम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची. ग्रामपंचायतीपासून सगळीकडे आमची ताकद असली पाहिजे. त्याची काही कारण आहे. हा जिल्हा पुणे जिल्हा दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आज नेतृत्वाला त्याबद्दल 2-5 मिनिटं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पहाटे 6ला उठून विकास कामावरती उभं राहतं. कुठल्या राजकीय पक्षात कुठला नेता या पद्धतीचं काम करतो दाखवा. तुम्ही म्हणा काय त्या विकास कामामध्ये 5-50 लाखाचं 5-50 कोटीचं काम एवढं काय त्याच्याकडे बघायचं. पण एकदाच पैसा तिथं खर्च करत असतो, शासनाचा असतो, तो तुमचा आमचा असतो, वायाला जाऊ नये. योग्य काम होते का नाही त्याचं नियंत्रण असलं पाहिजे आणि मग ते काम टिकाऊ झालं, चांगलं झालं तर सामान्य त्या लोकांच्या जनतेच्या हिताचं असणार आहे, त्यांचा त्यामधनं विकास होणार आहे, तर ते काम दर्जेदारच असलं पाहिजे. हे ह्यासाठी मी जर पैसा देतोय तर तो पैसा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं मार्गी लागतो की नाही हे चेक करण्याचं काम हे सुद्धा नेता आमचा करतो.
नियोजनात तर आघाडीच आहे. हे पुणे जिल्ह्याचाच नाही तर राज्याची ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे आहे. एवढे 30-35 वर्ष 40 वर्ष या विधानसभेमध्ये बसून अनेक मंत्रिपद भूषवलेली आहेत. उपमुख्यमंत्री पद 3-3, 4-4 वेळा भूषवलेलं आहे. अर्थ खात्याचं आज मंत्रिपद आहे. आपले पालकमंत्री आहेत. या जिल्ह्यात काय पाहिजे आणि काय नको आहे, इथली नैसर्गिक स्थिती कशी आहे, इथली भौगोलिक स्थिती कशी आहे, इथं धरणं पाणी ते पिण्याचं पाणी शहरीकरण वाढते त्याचे प्रश्न कसे आहेत. हे शहरी भागातल्या प्रश्नाची जाण असणार आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नाची जाण असणार असं तुम्हाला नेतृत्व दुसऱ्या कुठल्याही पक्षात पाहायला मिळत नाही.